धारणी तालुक्यात पुनर्वसित 54 गावातील नागरिकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। वन विभागाच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत या गावाचा पुनर्वास करण्यात आला होता। मात्र नागरिकांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे। पाणी, वीज, नाली अशा सुविधा देण्याचे आश्वासन दिले गेले होते, पण प्रत्यक्षात गावकऱ्यांचे हाल होत आहेत। विशेषतः गावात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांमध्ये मोठा संताप आहे। धारणी तालुक्यातील हरिसाल जंगलातील 54 गावाचा पुनर्वास वन विभागाच्या माध्यमातून करण्यात आला होता। गावाला कालपी गावाच्या जवळपास वसवण्यात आले असून मुख्यालयापासून केवळ 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे। मात्र पुनर्वसनाच्या वेळी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेली नाहीत। गावात रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे, मात्र या कामात नियोजनाचा संपूर्ण अभाव आहे। रस्त्याच्या नावाखाली फक्त घरासमोर माती मिसळलेला मुरुम टाकण्याचा प्रकार सुरू आहे। संपूर्ण रस्त्याचे काम एका सरळ रेषेत किंवा नियोजनानुसार केले जात नसून ठेकेदाराने स्वतःच्या सोयीनुसार मुरुम टाकण्यास सुरुवात केली आहे। नागरिकांचा सर्वात मोठा आक्षेप म्हणजे या रस्त्याचे काम कोणत्या योजनेतून आणि कोणत्या विभागाच्या निधीतून सुरू आहे हेही स्पष्ट करण्यात आलेले नाही। कोणतेही सूचना फलक गावात लावलेले नाहीत। केवळ मुरुम टाकण्याचे काम सुरू असून त्यांच्या गुणवत्तेबाबतही गावकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे। गावातील नागरिकांनी या निष्काळजीपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे। धारणी तालुक्यातील 54 गावातील नागरिकांना योग्य पुनर्वसन आणि मूलभूत सुविधा देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, मात्र सद्यस्थितीत ते फसवणुकीसारखे वाटत आहेत। नागरिकांच्या या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात जाण्याची शक्यता आहे।